करण आहे की तू हजर होतेस का, ये आम्ही आहेत स्वागताला. अजून फोटो नाही बाहेर आले, नशीब चहा पितानाचे, की आल्या आल्या मस्त गरम गरम चहा वगैरे पाजला, असं भजी खाल्ली आणि मग साहेब गेली. हे जो माणूस इतकी हिंमत ठेवतो की मला तर अटकपूर्व जामीन मिळणारच होता. अरे मिळणार होता? अख्ख्या बीडला माहिती आहे की राग कोण उचलतं, अख्ख्या बीडला माहिती आहे की रेती कोण उचलतं, अख्ख्या बीडला माहिती आहे की डीपीटीसी मधनं पैसे कसे जातात. आणि फायनान्स मिनिस्टर अजित पवार साहेबांनी जिल्ह्याला करोडो रुपयाचा निधी दिला, 2 हजार कोटी रुपयाचा. तो जातो डीपीटीसीच्या मार्गातनं, कलेक्टरच्या माध्यमातून. तर त्याचा रूट काय आहे आणि त्याच्यावर किती टक्केवारी आहे, हे सगळं धक्कादायकच आहे ना. कारण का उघडपणाने बोललं जातं की डीपीटीसीचं कॉन्ट्रॅक्टच कराडांकडे होतं, कोणाला द्यायचा कोणाला द्यायचा नाही, किती घ्यायचे काय घ्यायचे. मग पालकमंत्री काय करत होते? नाही असं की सीएम, मी अजूनही सांगतो की कोएलिशन गव्हर्नमेंटमध्ये एखाद्याला काढणं, एखाद्याला पदावरनं काढणं हे सीएमचा काम नाही. जसं मंत्री बनवताना ही हॅड टू कन्सल्ट की बाबा एकनाथ शिंदे साहेब तुमचे कोण बनवायचे, अजित पवार तुमचे कोण बनवायचे. मग अजितदादांनी नावं दिली, मग एकनाथ शिंदेनी नावं दिली. म्हणजे डिपार्टमेंट देताना त्यांनी वरती बसून ठरवले असतील. देर आर लिमिटेशन्स. कोएलिशनमध्ये तुम्हाला लिमिटेशननुसार काम करावं लागतं. तसं इथले आजच्या मंत्र्याला तुम्हाला सांगताच येणार नाही की तू राजीनामा दे. इट इज फॉर अजित पवार टू टेक अ कॉल. अजित पवारांनी अंतिम निर्णय घेतला पाहिजे. बाबा समाजामध्ये जर इतकी घृणा, इतका द्वेष, इतकी कटुता पसरत असेल तर कुठे थांबायचं. कदाचित सीएमनी त्यांना सांगितलंही असेल. आता हे सगळ्या आतमधल्या गोष्टी काय आपल्याला माहित नाही, पण जे आपलं मत आहे, नार्वेकर हा इंडिव्हिज्युअल माणूस आहे, त्यामुळे त्याची काय भूमिका असू शकते ह्याच्याबद्दल तुम्ही मला का विचारता. तो मोठ्या मनाचा माणूस आहे, त्यामुळे मोठ्या मनाची माणसं अशी मोठी असतात, ते लिबरल असतात एकदम, त्यामुळे ते व्यक्त होतात. आम्ही तेवढे मोठे नाही, त्यामुळे आम्ही आपल्या मर्यादा सांभाळून बोलतोय. नाही यांनी मागणी केली ना दिवशी सुरेश दसांनी की ज्या कलेक्टरनी फायनल सही केली आहे, कारण का बीड वगैरे ह्या जिल्ह्यांमध्ये लायसन्स देण्याचा अधिकार कलेक्टरला आहे, एसपीला नाही आहे. एसपीला लायसन्स देण्याचा अधिकारच नसतो. जिथे कमिशनरेट आहे तिथे कमिशनरला अधिकार असतो, आणि जिथे कमिशनरेट नाही एसपी आहे तिथे बंदूक देण्याचा लायसन्स म्हणजे आर्म्स लायसन्स देण्याचा अधिकार हा कलेक्टरला असतो. हे कलेक्टरनी हे तपासायला पाहिजे की कुठल्या पोलिसांनी रेकमेंड केलं फायनल आणि मग कलेक्टरने साईन केलं. अहो साधारण अर्धे बूथ, मतदानातले अर्धे बूथ हे कॅप्चर झाले. म्हणजे हा सगळा प्रकारच धक्कादायक आहे. ईव्हीएम मशीन ना, ईव्हीएम मशीनमध्ये बूथ कॅप्चर होते, मला तर धक्कादायक वाटतंय. तिथे सरकारी यंत्रणा असते ना, आणि लोकांकडे ह्याचे पुरावे आहेत सगळे बूथ कॅप्चरिंगचे. कोणाला मारलं, कोणाला धमकी दिली, बूथमध्ये जायचं नाही, त्या उमेदवाराला कसं घाबरवलं, हे सगळे पुरावे आहेत. इलेक्शन कमिशनने तपासावेत पुरावे. एवढा गंभीर आरोप होतोय की 50% ऑफ द बूथ वर कॅप्चर्ड. ही काय निवडणूक झाली फेअर, नॉर्मल? ह्याच्यात फेअरनेस दिसतंय कुठे? देखो ऐसा है कि इसको क्या कहेंगे, 60 साल में ऐसा एक भी उदाहरण नहीं है जो आदमी कार से गया पुलिस स्टेशन में
जिसके नाम से पुलिस 22 दिन चिल्ला रही है, पूरी महाराष्ट्र चिल्ला रही है, पूरा महाराष्ट्र शक के गुंजाइश में है, और तब वो जाता है, गाड़ी से जाता है, मैं आ रहा हूं कहता है, वीडियो डालता है कि मैं आ रहा हूं। यानी एक तरीके से वो एक चैलेंज था, तुम क्या पकड़ोगे मुझे, मैं आ रहा हूं। उसने करके दिखाया ना। तो वही ऐसा है, ये ऐसा है कि मैं आज भी कहता हूं कि पुलिस कोई भी हो, सरकारी यंत्रणा, जब सरकार है तो सरकार के इशारे पे ही काम होता है। और इसलिए हम कह रहे हैं कि धनंजय मुंडे को मंत्रिमंडल में रखना, यानी इस गुनाह, ये जो गुनाह हुआ है, ये जो क्राइम हुआ है, उसके ऊपर चद्दर डालने जैसा है। ऐसा उम्मीद हम देवेंद्र फडणवीस जी से रखते हैं। जिस तरीके से आज अभी एक आधे घंटे पहले उन्होंने कहा मैं किसी को भी नहीं छोड़ूंगा, क्योंकि मैंने उनको याद दिलाया था कि ये बात ध्यान में रखना कि वो आदमी भले ही बीजेपी का कार्यकर्ता था, उससे मुझे कुछ लेना देना नहीं है। मैं कभी भी पार्टी पॉलिटिक्स ऐसी चीजों में नहीं लाता हूं, पर ये हमको सबको ध्यान में रखना चाहिए कि उसके 2 बच्चे अनाथ हो गए, गरीब है वो, उसकी बीबी का सिंदूर गायब हो गया। मैं महाराष्ट्र के और सभी लोगों से आपको भी पूछना चाहता हूं कि आपके बहन से अगर ऐसा बर्ताव होता तो आपके दिल में क्या होता। ये महाराष्ट्र के जनता के सामने सवाल रखना है कि आपके बहन के साथ इतना बड़ा हादसा आपके बहन के साथ होता तो क्या आपको गुस्सा नहीं आता? तो हमको कोई बहन है कि नहीं है? हमको कोई बच्चा है कि नहीं है? उन अनाथ बच्चों के आंख में आंसू देख के, वो उसके वीडियोस आते हैं, वो बच्ची के, वो इधर उधर जा रही है, घूम रही है, बातें बता रही है, उसके आंख में आने वाले आंसू के हमें दर्द नहीं देते हैं? हमसे इंसानियत इतनी मर गई है हमारे में से कि हम पार्टी पॉलिटिक्स और पॉलिटिक्स के लिए वो बच्चे के आंख के आंसू भी हम देख नहीं सकते। देखो ऐसा है, वो मैंने बोला ना कि भाई तुम सीआईडी को बापू अंधवे की केस दे दो, देखो क्या आता उससे बाहर। गोली किसने मारी, वो आदमी किसके साथ आया, जिसको तुम आरोपी बनाए हो 302 में, वो किधर था, सब सच सामने निकल आएगा।